नमस्कार मंडळी, मी गायत्री देवरुखकर आणि मी शंतनू राऊत. रंगभूमी.com च्या संपूर्ण टीमकडून तुम्हा सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही जो घाट घातलेला आहे हा आहे एकांकिका वाचनाचा, आणि ही एकांकिका आहे कृष्ण किनारा. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आज ही एकांकिका आम्ही तुमच्या समोर सादर करत आहोत. ही कथा लिहिलेली आहे डॉक्टर अरुणा ढेरे यांनी, आणि याचं नाट्य रूपांतर केलेलं आहे उन्मेष विरकर यांनी. तर आम्ही आज सादर करतोय तुमच्या समोर कृष्ण किनारा. समुद्र किनाऱ्यावरील देवळाच्या पायरीवर राधा कृष्णाची वाट पाहत बसलेली. कृष्ण येतो, राधा उभी राहते. कृष्ण तिच्याकडे पाहत राहतो. खरं वाटत नाही, खरंच वाटत नाही. राधा मला पुन्हा भेटणार आहे. किती वर्षांनंतर राधेच्या रूपात पुन्हा स्वतःला भेटणार आहे मी. खरंच वाटत नाही. काय बघतोयस? हे हसू तुझं अगदी बदललं नाही बघ राधी. इतकी म्हातारी व्हायला आलीस तरी तशीच असतेस, 14-15 वर्षाच्या मुलीसारखी. आणि ते हनुवटी उचलून प्रश्न विचारणं ही तसंच आहे. तू तीच आहेस. प्रश्न चुकला तुझा. मी काय बघतो आहे हे तर तुला माहित आहे. माहित होतं पूर्वीपासूनच. किती बघतोयस असं विचारायची तुझी सवय. म्हणजे तू विसरला नाहीस? बासरी आणली असतीस तर वाजवली असतीस रे पुन्हा. नाही राधे, द्वारकेच्या या समुद्रावर तुला ऐकू आली नसती का नीट? हा आवाज ऐकतेस ना पाण्याचा? जोर बघ किती आहे वाऱ्यालाही. इथे बासरी वाजायची नाही, आणि माझ्याजवळ आहे तरी कुठे बासरी? म्हणजे वेळाबाई, गोकुळातून निघालो तेव्हा तुझी हिसकावून घेतलीस. तिच्यानंतर पुन्हा कधी बासरी आलीच नाही माझ्या. मला वाजवायचीही नव्हती, म्हणून मग मिळवलीही नाही मी फार अट्टहासानं. तुझ्या निघून जाण्यानं मागे केवढा आकांत उठला हे तुला कधी समजलं का रे नंतर? तपशील नाही कळला. म्हणजे मी समजून घेतलाच नाही कधी मुद्दाम म्हणून. त्याची तशी जरूर होती खरंच. असा निर्दय आहेस हे जसं काही ठाऊकच नव्हतं मला. पण मग इथवर तरी का आले मी? राधे, नाही सांग ना. आता केस पांढरे झाल्यानंतर, सगळं भोगून सोसून झाल्यानंतर मी आले कशाला इतक्या लांब? तुला हे मी कशाला सांगायला हवं? आपण भेटलं तर भागच होत नाही का? निदान मला तरी अपुरं आयुष्य घेऊन मरता आलं नसतं ग राणी. माझ्यापाशी काय राहिलंय रे तुझं? ठेवलंच कायस? घे बघून. तुला हे सगळं दिलं, बाहेरचं दिलं आणि आतलंही. आता मागं ठेवलंच कायस? मी तुझ्या जगण्याची गोष्ट करतोय राधे. एकदा दिलं सगळं उधळून, पण मग मीही तुला दिलं ना. एक जिवंत लसलसत दुःख दिलं. ते घेतलंस कसं? कुठे ठेवलंस? त्याचं काय केलंस? कशी जगलीस त्याच्या बरोबर? मला त्या सगळ्या अनुभवाचं देणं आहेस अजून तू. तुला ठाऊक आहे रे सगळं. मला वाटलं नव्हतं, पण तुला सगळं समजलं होतं ना? सगळं समजलं असं खोटं कसं बोलू तुझ्याजवळ? सगळं नव्हतं समजलं, निदान तेव्हा तरी. मग पुढे निरनिराळ्या वळणांवरून मागे पाहताना मागच्या गोष्टींचे नवे नवे अर्थ पण कळत गेले. पुष्कळसं नंतर उलगडलं. माझ्याकडे कधी पाहिलंस का रे? पुढच्या वळणावरून मागे वळून. तुझ्याबद्दलच मी बोलतो आहे. इतर गोष्टींसाठी आज आपल्याजवळ वेळ तरी कुठे आहे? तुलाच ग बाई,
तुलाच उलगडलं मी नंतर सुद्धा नव्या नव्यानं. कसं? ते विचारू नकोस राधी. सुरुवातीला हुरळून जाशील, पण मग सगळं ऐकावं लागेल तुला आणि मग पश्चाताप करशील. पुरे, आता कसला धाक घालतोस मला? डोक्यावरून इतकं पाणी वाहून गेल्यानंतर आता कसली रे पुराची भीती? खणखणीत ऐकेन, सांग. रुक्मिणीनं एका ब्राह्मणा हाती मला पत्र पाठवलं होतं, प्रेमपत्र. तिने मला बोलावलं होतं, म्हटलं होतं मला घेऊन जा. मी फारसा विचार नाही केला, गेलो आणि तिला घेऊन आलो. तिला शिशुपालाला द्यायचं घाटत होतं. मी तिला माझ्या बळावर जिंकून आणलं. तिला घेऊन रथ दौडत होता माझा आणि ती एका स्वप्नील तंद्रीत होती. परिकथा प्रत्यक्षात यावी तसं झालेलं असणार. आणि तिचा तो धुंद चेहरा पाहून मला अगदी तू आठवलीस, एकदम तूच. स्त्री किती उत्सुक होऊ शकते, किती अर्पण करू शकते आणि भावनेच्या एका विलक्षण झोक्यावर किती उंच टोकाला जाऊ शकते हे मी फक्त तुझ्यात पाहिलं. हे मला तेव्हा कळलं. रुक्मिणीची धुंदी खोटी नव्हती, पण तुझ्या एवढी धुंदावलेली मी दुसरी कोणी नाही पाहिली, पुढे अगदी आजपर्यंत नाही पाहिली. तुला खरं सांगायचंय ते अजून सांगितलंच नाहीस. अरे आज नाही सांगितलंस तर मग केव्हा सांगशील? सांगून टाक. हेही ऐकायला आली. एवढं ओळखतोस तू मला आणि मला काही सहन होणार नाही असं अजूनही वाटतं तुला? ऐक राधे, ऐक. कधी ना कधी मलाही ते माझ्यातून उपसायचंच होतं, म्हणून सांगतो. ऐक. तू कृष्णेबद्दल सांगणार आहेस मला? कौरव पांडवांच्या द्यूताची हकीकत तू ऐकली असशीलच ना? तू द्रौपदीची लाज राखलीस माहित आहे, पण माधवा हे तू होऊच कसं दिलंस? मी ऐकलं तेव्हापासून अस्वस्थ आहे. तुझ्याशी बोलण्याच्या गोष्टीमध्ये ही एक होती बघ. अरे तू इतक्या उशिरा कसा जागा झालास? कसा ते दुष्टांना हात घालू दिलास तिच्या पदराला? इतका अंत पाहिलास तरी कसा की तू ही शेवटी एक पुरुषच ठरलास कृष्णा? माझ्यापाशी याचं उत्तर नाही. पुढे एकदा द्रौपदीने मला हेच विचारलं होतं. वनामध्ये तिला भेटलो तेव्हा चकित झालो. द्यूत सभेनंतर प्रथमच पाहत होतो तिला. अगदी साधा वनवासी वेश तिचा आणि मोकळे केस. तिचं ते अलंकार विहीन रूप पाहताना मन अगदी भरून आलं. चेहरा नेहमीसारखा चमचमत नव्हता. साईचा तजेला होता त्यावर आणि डोळे यमुनेच्या एखाद्या डोहा इतके खोल. मला वाटलं की युवराज्ञी द्रौपदी आणि महाराजी द्रौपदीपेक्षा तिचं हे साधं शृंगाराशिवायचं रूप किती मधुर आहे. आणि असं वाटतं म्हणून माझा मीच चमकलो. बहुतेक पुरुषांना स्त्री आवडते ती अशीच. तिचा अभिमान, तिचा तेजस्वी वावर, तिचा लख्खपणा थेट सोसत नाही पुरुषांना. ती थोडी मऊ असावी. आपण तिच्यासाठी जे केलं त्याने तिचा कडकपणा मोडावा. सूत जरा तलम व्हावं. सोसण्याने तिला जरा दुखवावं असं तर मला नाही ना वाटत. मी खरंच चमकलो. प्रकाश बदलतो. राधेचं द्रौपदीच्या रूपात परिवर्तन होतं. प्रकाश फक्त द्रौपदीवर. तू सगळं पाहत होतास तरी मी म्हणेपर्यंत तुझा हात उचलला नाही. मी सत्याला झोंबले, आकांड मांडला मी न्यायासाठी. पण तुला माझं ते तडफडणं पाहून मला न्याय द्यावासा वाटला नाही. त्या षंढांच्या सभेत मी स्त्रीच्या प्रतिष्ठेसाठी जीव पाखडला कृष्णा. पण तुला माझ्या त्या धडपडीचं सार्थक करावंसं वाटलं नाही. तू मला तुझा धावा करायला लावलास. तुझ्या विनवण्या केल्या मी आणि मग तू पावलास. कृपावंत झालास. मग मोठ्या चमत्कारानं झाकलीस माझी लाज.
दयाळा का केलंस असं? त्या सभेत माझी लाज आधीच उघडी पडली होती. आधीच तिच्या चिंध्या चिंध्या झाल्या होत्या. कुणी नव्हतं मला. माझे सासरे नव्हते, नवरे नव्हते, आणि तूही नव्हतास कृष्णा. त्या क्षणी मी होते फक्त एक बाई. माझ्या स्त्रीत्वासाठी मी तडफडले, पेटले. तू त्याची प्रतिष्ठा राखली नाहीस कृष्णा. तू ऐकलीस फक्त मी केलेली तुझी स्तुती. ऐकलास माझा धावा, आणि भक्ताच्या हाकेला धावून जाण्याचं तुझं ब्रीद पाळण्यासाठी तू आलास. माझ्यासाठी नव्हे. माझ्यासाठी यायचं असतास तर तू कधीच आला असतास, आणि आधीचं सारं घडूच दिलं नसतंस. की तुला सगळं असंच घडायला पाहिजे होतं का कृष्णा? कशासाठी? प्रकाश पूर्ववत द्रौपदीचं राधेच्या रूपात परिवर्तन होतं. तिनं हे विचारलं राधे, आणि मला वाटलं की तूच माझ्या पुढे उभी आहेस. तूच विचारतेस हा प्रश्न. तुला सोडून मी निघून आलो गोकुळातून, आणि नंतर तुझं काय झालं असेल याचा मी विचार सुद्धा केला नव्हता. पण द्रौपदीने तो प्रश्न केला, आणि वाटलं तुझ्या वाटचा हा प्रश्न आता द्रौपदी मला विचारते. मी उत्तर नाही दिलं तिला. का उत्तर नाही या प्रश्नाला? आहे उत्तर आहे राधे, पण हे उत्तर बाईला स्वीकारता येत नाही. सोसलेल्या बाईला ते स्वीकारण्याचं कारणही नाही. म्हणून ते उत्तर द्यायचं नसतं हे माहित आहे मला. मी समजलं नाही तुझं बोलणं. तुला यमुनेतील पाणवेलींची जाळी आठवतात? एकदा मी नको नको म्हणत असताना कमळं तोडायला गेलीस आणि फसला पाय तुझा त्या जाळ्यांमध्ये. आठवतं ना? घाबरून हाक मारलीस, माझा हात धरून हळूहळू बाहेर पडलीस. आठवते सगळं. मग समजेल तुला माझं बोलणं थोडं थोडं. खूप गोष्टी तुझ्यामध्ये पूर्वीच्याच सापडतात मला अजून देखील. कदाचित म्हातारा झालायस म्हणून लहानपणाच्या जास्त जवळ आला असशील. पूर्वी पण असाच होतास. उत्तराची एक बाजू अशी काही फिरवून आणायचास की वाटायचं हा प्रसंग अगदी असाच घडला असेल. मग बाकीच्या बाजूंचा विचारच मनात यायचा नाही. तुला मात्र सगळं ठाऊक असायचं. तू मनोमन हसतही असशील तेव्हा. पण माधवा, इतक्या वर्षांनी मला एक गोष्ट मात्र समजून चुकली आहे. वाटतं की इतर बाजू समजूनही फरक पडत नसतो फारसा. घटना तर घडून गेलेली असते, आणि तिला असंख्य बाजू असतात ही वस्तुस्थिती असते. दरवेळी आपल्याला कापतं नव्या बाजूच्या धारेने. शहाणं व्हायचं म्हणजे तरी काय रे? दरवेळी नवी बाजू, नवी धार. पण जखमांचे अर्थ दरवेळी तेच नसतात राधिके. म्हणून मग त्या जखमेचं काय करायचं याचा निर्णयही दरवेळी वेगळा असतो. तिला नकार द्यायचा की तिचा स्वीकार करायचा, तिचा प्रतिशोध घ्यायचा की तिला क्षमा करायची, हे सगळं दरवेळी निराळं ठरतं. आणि ते ठरवताना मात्र त्यासाठी सर्वस्वी जबाबदार आपण असतो. आपणच. असं म्हणतोस तर मग एक विचारू तुला. कृष्णेची लालूच कर्णाला दाखवलीस, याची जबाबदारी कुणाची आहे रे? कृष्णाचे ओठ निशब्द हलतात. अचानक पायरीवर बसतो. राधेच्या मांडीवर आपलं डोकं टेकतो. मी चुकलो, मला क्षमा कर. मी कोण तुला क्षमा करणार? अरे मी ऐकलं तेव्हा क्षणभर तिच्यापेक्षा स्वतःला भाग्यवान समजली. ऐकतोयस ना? म्हटलं की माझ्याकडे वळूनही न पाहता गेलास, पण माझ्याजवळ एका जुन्या क्षणांची पुरचुंडी होती दिवस काढायला, आणि त्या क्षणांना तू मोह होण्याची जादूही दिली होतीस. माझ्याजवळ एक विरहाचं दुःख होतं लसलसणारं, आणि तू माझ्यासाठी कुठेतरी आहेस जगाच्या पाठीवर याचा निदान दिलासा होता. पण तिने काय करावं? जिच्या केसांची आठवण ठेवून शिष्टाईला गेलास,
जिच्या मनात आपल्या प्रेमाची खूण दिव्यासारखी ठेवून निघालास, तिचाच की रे सौदा केलास. तिच्यासाठी हा केवढा मोठा अपमान असेल. आणि कृष्णा, ती केवढी मोठी. तिने सगळं सहज बंद केलं मला. तू दिली असशील सफाई. युद्ध, धर्म, राजनीती यांच्या मोठमोठ्या गोष्टी केल्या असतील. ती काय समजली नसेल. अरे, जी द्यूत सभेतल्या तुझ्या चमत्काराचा अर्थ समजू शकते, तिला या प्रसंगाचा अर्थ समजलाच नसेल. पण तिनं तेही गिळलं माधवा. प्रेम फार जहरी असतं रे, फार कडू असतं गिळायला. मला विचार, तुला गिळता गिळता माझा रंग बदलून गेलाय, बघतोयस ना? नाही राधाराणी, आपल्याला पूर्ण सत्य नाही समजलेलं. आपण पुन्हा एकच बाजू पाहत आहोत घटनेची. आपलं स्वतंत्र जगणं अटळ आणि आवश्यक आहे हे जेव्हा सहज स्वीकारलंस ना तू, तेव्हाच माझ्या बरोबर पुढेपणाशी तुझाही वायदा होऊन गेला. हे तुला कळलंच नाही बहुधा. मग उरलं त्या एका बिंदूकडे आपापल्या आयुष्यातून सरकत जाणं. त्या बिंदूवर आपण भेटणारच होतो. मग हे जर तुला ठाऊक होतं तर चकित कसा झालास मी आल्याचं कळल्यावर? तो बिचारा प्रीतहिरी म्हणाला, देव लगेच आत बोलावतायत तुम्हाला. अगदी नवल वाटलं त्याला तुमचं नाव सांगितल्यावर. कोण तुम्ही त्यांच्या? मग सांगायचंच, मी पहिली बायको आहे त्यांची आणि आपला वाटा मागायला आले हक्काचा. पण मी चकित झालो अगदी वेगळ्या कारणाने. आपली भेट अटळ आहे याची कल्पना होती मला, पण तुला नव्हती. आणि स्वतः पुढेपणाच्या बिंदूवर आलो आहोत याची जाणीव देखील नव्हती, अजूनही नाही. तरी सुद्धा तू आलीस याचं मला नवल वाटलं. पण एक सांगू, तुझा हा भाबडेपणा, जगण्यातला हा स्वाभाविकपणा यांनीच मला तुझ्याशी बांधून घेतलंय राधे. खूप बोललास. आधी मगा बोललेलं वाक्य परत घे बघू. मी तुझी पहिली बायको कधीच नव्हते माधव. इतक्या वर्षानंतर स्वतःला पूर्ण म्हणवताना तू माझं सगळं कोणत्या पातळीवर नेऊन ठेवतोयस हे कळतंय का तुला? थट्टेतही हे बोलू नये रे आपण. रागव नकोस अशी, दुखू पण नकोस. अगं, फार वर्षांनी मी माझं मन मोकळं करतो आहे हे तुला नाही का समजत? नाही कृष्णा, इतका भोळा, इतका सरळ नाहीस तू. कधीच नव्हतास तसा. तू तर आता उपट काढलंस. मी तुझ्या द्वारकेत असं येणं, तुझ्या राजमहालात तसं येऊन उभं राहणं, यानंच मी तुला दुखावलं. मला माहित आहे तू त्याच उपट फेडलंस. कसली फेड राहिली आहे आता? तू अजून का जुने खेळ खेळतेस? होय रे श्रीरंगा, मी अजून खेळते जुने खेळ. लहानपणाचे सगळे खेळ म्हातारपणी पुन्हा खेळावेसे वाटतात बघ. मी अजून कधीतरी सूर्य बुडाल्यावर जाते यमुनेवर. पाणी आणायचं नसतं ना, नुसतीच जाते. कदंबाखाली बसते थोडा वेळ. डोळे मिटले तिथे बसून की वाटतं कुठून तरी सख्यांचा आवाज येईल, साई सुट्ट्यो, साई सुट्ट्यो म्हणून. मग मी उठेन, त्यांना शोधत जाईन तिकडे. आणि अचानक एका झाडा बघून तूच पकडशील माझा हात, ओढून नेशील तिकडे वेळून मध्ये. सख्या वेड्या लपलेल्या तशाच माझी चाहूल घे. आणि मग राधे, मला कळतं रे, असे भास होणं बरं नव्हे. पण कधी कधी वाटतं अशा भासांच्या खेळातच तेवढी मी खरीखुरी जगते. तिथल्या तेवढ्या आनंदावर इतर सगळं तरून जात. तुला नाही रे असं कधी होत? नाही राधे, तुझ्यापेक्षा कितीतरी वेगळा जगलो बघ ना. ते गाव, ती माणसं, ती यमुना, ते कुंजवन तुझ्यापासून दूर झालेच नाही यातलं काही. तू तेवढ्यात जगलीस, तेवढ्यात वाढलीस. मी कुठे कुठे गेलो, किती वर खाली आलो. माझ्या सगळ्या जगण्याला व्यापून उरण्या एवढं गोकुळ मोठं नव्हतं राधे. आणि हे मी ओळखलं तेव्हाच मी त्याच्या भासातून सुटून गेलो होतो. तुझा विचार जेव्हा करायचे ना, तेव्हा
फार बरं वाटायचं. तुझ्या बरोबर मीही गोकुळ सोडते तर काय झालं असतं, पण हे वाटणं काही खरं नव्हतं. मी काय केलं इतके दिवस माहितीये? मी माझं मन पाठवून दिलं तुझ्या बरोबर. दरवेळी तुझ्याबद्दलचं काही ऐकलं की मी तुझ्या वागण्याचे, बोलण्याचे, प्रतिक्रियांचे अर्थ लावायचे. मनानच तुझं मन जाणून घ्यायचे. एक एकदा वाटायचं तू दुष्ट. हे सगळं मी जवळून अनुभवलं असतं जर तू मला सोबत घेऊन गेला असतास तर. आली असतीस तू. तू गेलास तेव्हा दुःखानं असा बोलला होता जीव की दरवेळी नव्या उमाळानं वाटायचं मी धावलेच असते. तुझी एक खूण पुरी होती मला. पण मग नंतर भर ओसरला, पिसेपणा कमी झाला. मग कळलं की माझी मुळं तर गोकुळातच आहे. ती उचलून मी कुठे रुजायला जाणार. तू तर आभाळासारखं होतास. जिथे जाऊ तिथे असणारच होतास. आपला कितीही वाढू शकणार होतास. ताणला जात होतास किती. मी आपली भुईची वेळ. मला तुझ्या ऊन वाऱ्याचा स्पर्शही पुरे. मी आले नसते रे, मुळीच आले नसते. आपण फार ओळखतो बघ एकमेकांना. पण तू गोकुळा सकट वाढलीस राधे. त्या एवढ्याशा जगासकट उंच उठलीस, उंचवर पोचलीस. ते तुझ्या दुःखाचं देणं आहे बाबा. असलंच काही तर तुझंच देणं आहे बघ. एक सांग, मधल्या इतक्या वर्षात सुखी होतीस? कसला रे हा तुझा प्रश्न. मी सुखी होतेही आणि नव्हतेही. तुला काय वाटलं तू मला सोडून ताडकन निघून गेलास एक दिवस म्हणून मी अखंड तुझ्यासाठी रडत राहिली असेल, की तुला विसरून पुन्हा अनयांच्या घरात जाऊन रमून गेले असेल. पण माझ्यासाठी दोन्ही गोष्टी अशक्य होत्या माधवा, हे तुलाही ठाऊक आहे ना. कारण माझ्यासाठी अनयाचं उबदार मन हे एक वास्तव होतं. विश्वास टाकावा असं वास्तव होतं. आणि दुसरीकडे तुझं दाट निळ प्रेम हेही एक वास्तवच होतं. एक पार्थिव होतं, दुसरं नव्हतं. पण माझ्या मुठीत तर दोन्ही होतं. मी का सुखी नसावं? पहिल्या शोकाचा उमाळा संपला तेव्हा हळूहळू मला कळत गेलं माझ्या सुखाचं रहस्य. आणि मग मी शांत झाले. सुखीच होते रे तशी. सुखीच होते. आणि नव्हतीसही. फार भाबड्या कारणांसाठी नव्हते. म्हणजे मला ते दोन्ही प्रेम, ती दोन्ही सुख घेऊन मिरवता नव्हतं येत. वाटायचं कालिंदीच्या त्या रायामधून उंच आवाजात गात सुटावं. गायीच्या गळ्यातल्या घंटांनी गावं. आम्हा सगळ्यांच्या पायातल्या पैंजणांनी गावं. हातातल्या खळखळ कंकणांनी गावं. सगळ्यांनी नुसतं माझं सुखच गात राहावं. कृष्ण चकित होऊन तिच्याकडे पाहत राहतो. पाहतोस काय असं? खरंच तसं करता येत नाही म्हणून खूप खंत केली आहे मी. पण मग दिवस जात राहिले तसं कळलं मला देखील. कळलं की सत्य माहीत असावं मनातून. जीवापाशी नेहमी असावा त्याचा उलगडा, पण ते उच्चारायचं असतं कधीतरी. वेळ आली तरच. तशी वेळ आज आली. शेवटी आज आली. खरंय तुझं. पण एक सत्य तुला त्यावेळी कळतं तर तू खंत केली नसतीस. स्वतःच तुझ्या सुखाचं मिरवणं आहेस बाई, हे तुला कळतं तर. बापरे, मी होय की. मी माझं अस्तित्व एक मिरवणं आहे. नाही रे, हे हात, पाय, हे केस माझे, हा चेहरा, खरंच हे सगळं प्रेमच मिरवते मी कायमची. आणि यशोदामाईने ओळखलं होतं. कळलंच नाही मला इतके दिवस. कळलंच नाही बघ. आईने म्हणाली,
राधिके, पोरी लक्षात ठेव, एक तू आणि एक मी. त्याला आपल्याशिवाय जगात दुसरं कोणी त्याचं म्हणून नाही. आपण दोघींनी केला त्याला एवढा ताडमाड उंच. आपल्यामधून वाढला तो. तुला जर कधी काळी वाटलं त्याला बघावंस तर पाय मागे घेऊ नकोस, मान अपमान ठेवू नकोस. लक्षात ठेव की ते उपकार नसतील त्याचे. त्याला भेटलीस तर त्यालाच सुखाने मरता येईल. कोणत्या क्षणी तू सोडून दिलंस राधी मला? कधी घेतलास तो निर्णय? मी तुझा विचार करीत होते. आपण एकमेकांना इतके ओळखतो की शरीराबरोबरच मनाचाही कणकण शोधला होता आपण एकमेकांचा. निदान मी तरी निश्चिंत होतो. मी परत आलो नाही म्हणून तुझ्या मनात एक सल आहे राधी. मधून मधून तो सल तुला त्रास देत असणार. हा सल म्हणजे तू मला ओळख नाकारण्याचा सल आहे, हे तुला समजतंय का? एरवी हा सल राहिला नसता. ही वस्तुस्थिती सहज विश्वासाने स्वीकारली गेली असते. अजूनही तू संकोचतेस, अडखळतेस अधूनमधून का? कारण मी तुझ्यासारखी नाही. मातीची साधी बाई आहे. नाही, हे नाही याचं उत्तर. याचं उत्तर वेगळंच आहे. खरं तर तूही यशोदे इतकी मोकळी होऊ नाही शकलीस. ती तिच्या प्रेमातून मोकळी झाली. माझ्यावरच्या तिच्या प्रेमाला अगदी कोणतंच बंधन उरलं नाही. ती तशी एकमेव बाई माझी आई होती. खरे खरे रे. मला माझ्या स्वतःच्या प्रेमाचाही एक वेळा पडलाय, म्हणून तर आले इथं. त्यातून मोकळं होण्यासाठी आले. पण कृष्णा, एक गोष्ट लक्षात ठेव, ती आई होती. बाई आई होते तेव्हा तिला मुक्तीची वाट जेवढी जवळ असते तेवढी इतरांना नाही. हे सगळ्या जणींना न उमगलेलं सत्य आहे. पण जगून जगून सगळ्या बायांनी किती मऊ आणि किती उपकार केले त्याला. त्याची गोंगडी माझ्या अंगावर येते तर मीही यापूर्वी सुटली असते. पण तसं नाही घडलं. मी तशीच उरली, कुडकुडीत राहिली. राधे, पुढच्या जन्मी पोटी ये कृष्ण. चल परत जाऊया. आता पहाट होईल. खरंच रे, एवढा मोठा तू राजा, तू रात्री आलास तरी कसा? म्हणजे रागाने नव्हे, खरं खरं विचारते मी. तुला विचारलं नाही कुणी? राधे, तुला भेटायचं तर मग रात्रीचा अंधारच हवा नाही का? शिवाय पौर्णिमेचा चंद्र हवा भरातला, पाणी हवं चमचमणार. आपल्या भेटीसाठी या गोष्टी अगदी अटळ आहेत. तसं नसतं तर तुला भेटलो असतो मी भर उजेडात, भर गर्दीतही. तिथेही घेतले असते तुझे हात हातात. पण मी या भेटीतला स्वाभाविकपणा महत्वाचा मानला. मग कुणी काहीही म्हण. एक दोन गोष्टी राहिल्या बरं का त्यातल्या. तुझा मोर पिसांचा मुकुट राहिला. तुला घालण्यासाठी माझी रानफुलांची माळ राहिली. मला ऐकवण्यासाठी तुझी बासरी राहिली. नाही ग माझ्या मैत्रिणी, काही सुद्धा राहिलं नाही यातलं. मी निजलो तुझ्या मांडीवर तेव्हा तुझे हात फिरले नव्हे का माझ्या केसातून? आणि तुझे हात तर मी चोडून घेतले होते माझ्या गळ्याशी. मग बासरीचं आता सांगू नकोस कृष्ण. ती तर अखंड वाचतेच आहे माझ्या मनात. तुझ्या तऱ्हेने विचार करू लागलं की जगणं पुष्कळ सुंदर होतं बघ. ते सोपं नसतं याबद्दल कधीच तक्रार नव्हती माझी. पण ते सुंदर होतं. सुंदर करता येतं हे का कमी आहे? तू गेलास मला सोडून तेव्हा रडले इतकी की माझं रडू आटूनच गेलं. तेव्हापासून रडले नव्हते बघ त्यानंतर. पण आज पुन्हा नव्यानं रडू येतं. तो पुरा मिळाल्याचं रडू येतंय. कशी वेडी आहे मी. पण थांब तू.
किती सहज कबुली देत गेलास तुझ्या दुःखांची. तुझ्या निखळपणात ती दुःख राहिली नव्हती हे सोड, पण तू अगदी थेट दिलास जमा खर्च. आणि मी बघ केवढी अवघडले. फार उशीर करतेस राधे. तुझं ओझं हलकं व्हावं म्हणून मी वाट पाहतोय कधीची. मोकळं व्हायला कितीही आडेवेळे तुझे. एकदा घरी यायला उशीर झाला होता. अनय घरी नव्हता, कुठेतरी परगावी गेलेला. मला उशीर झाला म्हणून मी रागावून घेतलं खूप. सासूबाईचा संयम सुटला शेवटी. खूप मार खाल्ला मी, पण रडले नाही. दर फटक्याला त्या चिडून म्हणत, रडते का बघा निलाजरी. एक नवरा सोडला आणि मग गावभर हिंडायला मोकळी. तो तर गेलाच काळा पाठ फिरवून, तरी हिचा पाय घरात ठरतो का बघा. कोण ग आहे आता. त्या मारून मारून थकल्या. माझे केस धरून शेवटी कळवळून ओरडल्या, सांग त्याचं नाव. मला कुणाचं नाव पुटपुटते आहेस ते सांग. कुणाला हाका मारतेस. आणि मी ताडदिशी म्हणाले, एका कृष्णा वाचून दुसऱ्या कुणाला मी कधीच आठवलं नाही, आठवणारही नाही. माझं सर्वस्व देईन पण त्यालाच आठवीन फक्त. आणि सासूबाई थरथरत गप्प बसल्या. मला कबूल करू दे कृष्णा, पण त्या दिवशी मी तुझं नाव नव्हते रे घेत. त्या प्रत्येक फटक्याला कळवळताना मला माझा म्हणून तो नव्हताच आठवत. ठाऊक आहे मला. काय होय राधी, तुझ्या चाचरण्यातून तू सांगण्यापूर्वीच मी ओळखलं. पण वेडे, अनय हे माझंच एक चिरवांचित रूप आहे हे तुला ठाऊक कसं नाही. माधवा. राधा कृष्णाच्या पावलांचे ठसे पाहते. एकदम वाकून त्याच्या पायांपासची वाळू उचलते, मुठीत घट्ट धरते. मग पदर पुढे ओढत त्याच्या एका टोकाशी बांधते. कृष्ण आपला हात पुढे करतो. हे रे काय. मलाही हवी आहे थोडी. रुक्मिणीला तसं वचन देऊन आलोय मी. कसलं. समुद्रावरची वाळू आणायचं. तुला तिच्या भेटीला नेईन असं मी वचन दिलं होतं. श्रीरंगा. पुन्हा अशी वेगवेगळ्या नावांनी मला वेल्हाळ हाका नको घालूस. द्वारकेचा हा समुद्र माझ्यासाठी कोरा राहू दे. वाळू नव्हे, पण ही शिंपली मिळाली बघ छानशी. ही जा घेऊन. येतो मी. कृष्ण निघतो. निरोप मी घ्यायचा कृष्णा. मी आले आहे तुझ्याकडे. की भलतच काही आहे तुझ्या मनात. कृष्ण ताडताड पावले टाकीत निघून जातो. राधा त्याच्या दिशेला विस्मयतेने पाहत असताना पडदा पडतो.